Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In previous lecture, you have studied first 5 characteristics of business. First 5 characteristics of business. So first 5 characteristics title is economic activity, buying and selling, continuous process, profit motive, and risk and uncertainties. So these are 5 characteristics आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडीड नेक्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, 6 नंबर to 10 numbers characteristics. So 6 number characteristics title is creative and dynamic customer satisfaction. Okay, listen carefully. Creative and dynamics. 7 customers and satisfaction, social activities, government control and optimum utilization of resources. So these are 5 characteristics आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासणार आहोत, स्टडी करणार आहोत. टायटल्स असतील क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक, त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, त्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीज, गव्हर्नमेंट कंट्रोल अँड ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. प्रिव्हियस लेक्चर जे झालं, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फर्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन किंवा क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये पुढचे 5 जे असणार आहेत आपले कॅरेक्टरिस्टिक्स ते आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये पहिला असेल पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये 6 नंबर क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्स. ओके, त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्समध्ये. In the creative and dynamics, modern business is creative and dynamic in nature. बघा आत्ताचे जे मॉडर्न बिझनेस जे आहेत त्यांचं नेचरच आहे की ते कसे आहेत, एक क्रिएटिव्ह आहेत, डायनॅमिक आहेत, सर्जनशील आहेत किंवा गतिशील आहेत, काय म्हणता येईल तिथं. ते मॉडर्न बिझनेस इज क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक इन नेचर. त्यांचं नेचरच कशा पद्धतीचं आहे, क्रिएटिव्ह आहे, काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी त्या बिझनेसमधून, मॉडर्न बिझनेसमधून आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचबरोबर काहीतरी वेगळं त्यातून आपल्याला पाहायला मिळत असतं. इन द क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्स, मॉडर्न बिझनेस इज क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक इन नेचर. बिझनेस फर्म्स हॅज टू कम आउट विथ क्रिएटिव्ह आयडियाज. बिझनेस फर्म हॅज टू कम आउट विथ क्रिएटिव्ह आयडियाज. त्यानंतर approaches and concept for production and distribution for goods and services. It means to bring things in fresh, new and invention way. On has to be innovative because the business operates under constantly changing economic, social and technological environment. Okay, business should also come out with new products to satisfy the growing needs of the consumers. काय सांगितलं यामध्ये, क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्स यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं आहे तर बिझनेसचं नेचर, मॉडर्न जे बिझनेस आहेत त्या मॉडर्न बिझनेसचं नेचरच आहे कशा पद्धतीचं, तर त्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, काहीतरी वेगळं आपल्याला इथं पाहायला मिळत असतं. आणि बिझनेस टर्म जी असेल ती बरोबर असते. त्याबरोबर काय सांगितलं जातं, बिझनेस टर्म ही मॉडर्न असते, त्यामध्ये काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळतं, वेगळ्या क्रिएटिव्हिटीज आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिसेस असतील, त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ कन्सेप्ट तिथे यूज केले जातात, डिफरंट टाईप्स ऑफ क्रिएटिव्हिटी तिथं केली जाते. वेगवेगळ्या एम्प्लॉईज करून वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी तिथं करून घेतल्या जातात. वस्तूंवरती, सर्व्हिसेसवरती वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी करून आणल्या जातात. त्याबरोबर
एक विशिष्ट वे तिथं तयार केला जातो आणि एक नवीन विशिष्ट वेद्वारे त्या बिझनेस काय केला जातो, ग्रो केला जातो, बिझनेस डेव्हलप केला जातो. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉईज तिथं असणार आहेत ते एम्प्लॉईज स्किलफुल असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे वेगळी काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याची तिथं तयारी त्यांची असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ते हॅपी असणं, उत्साही असणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे काहीतरी नाविन्यपूर्ण असणं गरजेचं आहे. कारण व्यवसायामध्ये कंटिन्यू आपल्याला काय करायचे, चेंजेस करायचे. कंटिन्यूअस आपल्याला ज्या पद्धतीनं कस्टमर्सचे चॉईस जी असेल ती डिफरंट असते. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या मार्केटमध्ये एखादा वेगळा ट्रेंड येतो किंवा एक वेगळी फॅशन असते त्यावेळेला कस्टमर्स काय करतात, आपली चॉईस चेंज करतात. ओके, त्या कस्टमर्सना आपण नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या सर्व्हिसेसमध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याच्याद्वारे आपण कस्टमर्सला मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्ट्सकडे, आपल्या सर्व्हिसेसकडे अट्रॅक्ट करणं तिथं गरजेचं आहे. त्यासाठी जी काही एम्प्लॉईंची रिक्रुटमेंट केली जाईल, जे काही एम्प्लॉई तिथं कामासाठी घेतले जातील त्यांच्याकडे काहीतरी स्किल असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. कारण व्यवसायामध्ये ज्या पद्धतीने नवनवीन टेक्नॉलॉजीज ॲड होत जातील त्या पद्धतीनं आपल्याला व्यवसायामध्ये चेंजेस करायचे आहेत आणि हे चेंजेस हे कंटिन्युअस चालणारे चेंजेस असतात. ज्यामध्ये इकॉनॉमिकली काही चेंजेस केले जातात, काही सोशल चेंजेस केले जातात, काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस केले जातात. सो हे चेंजेस तर आपल्याला कंटिन्युअस करणं गरजेचं आहे. समजते? त्याचबरोबर नवनवीन उत्पादने जे असतील, उत्पादने काय म्हटलं जातं तर नवनवीन बिझनेस वुल्ड ऑल्सो कम आउट विथ न्यू प्रोडक्ट्स. बघा, नवनवीन प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे. कस्टमरची नीड विचारात घेऊन आपण काय केलं पाहिजे तर कस्टमरची नीड विचारात घेऊन आपण नवनवीन न्यू प्रोडक्ट्स काय केले पाहिजेत, मार्केटमध्ये लॉन्च केले पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं आहे की नवीन जे प्रोडक्ट्स आपल्या कंपनीचे आहेत ते कस्टमर्सपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आपल्या प्रोडक्ट्सला, आपल्या सर्व्हिसेसला जास्तीत जास्त डिमांड यावी. ओके, तर त्यासाठी नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे. नवीन प्रोडक्ट्स जर मार्केटमध्ये आणलं तर त्याची पब्लिसिटी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या प्रोडक्ट्समध्ये नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी असणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून त्या क्रिएटिव्हिटीला अट्रॅक्ट होऊन कस्टमर आपल्या प्रोडक्ट्सकडे येतील, कस्टमर्स आपल्या सर्व्हिसेसकडे येतील. आता या पॉईंटमध्ये क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्हाला फर्स्टच लाईन दिली आहे, मॉडर्न बिझनेस इज क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक इन नेचर. ओके, मॉडर्न बिझनेस, ट्रॅडिशनल बिझनेस, स्मॉल बिझनेस या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन असतील. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. डॅश डॅश इज क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक इन नेचर. तिथं मॉडर्न बिझनेस हा ऑप्शन तिथं असणं गरजेचं आहे. ऑप्शन तुम्ही तिथं निवडणं गरजेचं आहे. सो या पद्धतीनं हा 6वा पॉईंट जो असेल म्हणजेच आजच्या लेक्चरमधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अतिशय सोपा आणि महत्त्वाचं आहे की एखादा बिझनेस असेल, मॉडर्न बिझनेस असेल, त्याचं मॉडर्न बिझनेस आहे. मॉडर्न नावामध्येच बघा, शब्दामध्येच बघा कितीतरी अर्थ लपलेला आहे. काय सांगितलं आहे, मॉडर्न बिझनेस. यामध्ये काहीतरी वेगवेगळी क्रिएटिव्हिटी असणार आहे. क्रिएटिव्हिटी जर आपल्या व्यवसायामध्ये करायची असेल तर जी काही एम्प्लॉयमेंट असेल, जे काही एम्प्लॉईज असतील आपल्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये काम करणारे, ते कसे असणार आहे, कसे असले पाहिजेत तर क्रिएटिव्ह असले पाहिजेत, वेगवेगळे स्किलफुल असले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला बिझनेसमध्ये सतत चेंजेस करावे लागतात, कंटिन्युअस चेंजेस करावे लागतात. मग त्या चेंजेसमध्ये इकॉनॉमिक, सोशल आणि टेक्नॉलॉजिकल या पद्धतीचे वेगवेगळे आपल्याला चेंजेस हे कंटिन्युअसली करावे लागतात. त्यासाठी ते तयार असणं गरजेचं आहे. आपण बिझनेसमध्ये काय करतो तर वेगवेगळे गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन करतो, डिस्ट्रीब्युशन करतो आणि त्या वेद्वारे वेगवेगळे इनोव्हेशनसुद्धा बिझनेसमध्ये केलं जातं आणि इनोव्हेशन बिझनेसमध्ये असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सगळ्यात महत्त्वाचं जे 10 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कारण ज्या वेळेला आपले प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस यूज करून कस्टमर सॅटिस्फाईड नसेल तर त्यावेळेला आपला बिझनेस हा इन्क्रीज होत नाही, आपला प्रॉफिट हा इन्क्रीज होत नाही. सो अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड असणं. कस्टमर आता एखादा ऑनलाईन शॉपिंग जर असेल, ओके, एखादी ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट असेल, सपोज आपण फ्लिपकार्ट घेऊया.
फ्लिपकार्ट जर आपण वेबसाईट घेतली, त्याच्यावरून जर आपण एखादा प्रोडक्ट परचेस केलं तर काय केलं जातं की आपला तिथं फीडबॅक घेण्यासाठी 5 स्टार दिलेले असतात. त्याच 5 स्टारमध्ये आपण काय करत असतो, आपला फीडबॅक हा देत असतो. सो आपण 5 स्टार दिले तर आपण फुल्ली सॅटिस्फाईड असतो आणि 1 स्टार दिला तर आपण फुल्ली तिथं डिससॅटिस्फाईड असतो. म्हणजेच काय तर कस्टमर्सकडून आपल्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसबद्दल फीडबॅक आपण घेणं महत्त्वाचं आहे. फक्त प्रोडक्टचं प्रोडक्शन घ्यायचं, गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन घ्यायचं आणि ते मार्केटमध्ये जाऊन त्यांना सेल करायचं एवढंच काम नाही, तर त्याद्वारे आपले कस्टमर्स जे आहेत ते आपले कस्टमर कलेक्ट करणं, आपल्या कस्टमर्सला विचारणं, आपल्या कस्टमर्सकडून आपल्या प्रोडक्ट्सबद्दल सर्व्हिसेसबद्दल फीडबॅक घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. इन द कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन द फेस ऑफ बिझनेस हॅज changed from traditional concept to modern concept. Nowadays business adopt a consumer oriented approach. Customer satisfaction is the ultimate aim of all economic activity. बघा, ज्या काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असतील बिझनेसबद्दल त्याचं अतिशय महत्त्वाचं एम जे असेल, सर्वात महत्त्वाचं एम जे असेल ते काय असतं तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट्स एम टू ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. जे काही सांगितलं जातं की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. मॉडर्न बिझनेस बिलीव्स इन सॅटिस्फाईंग द कस्टमर्स बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट ॲट अ रिझनेबल प्राईस. इट emphasis not only on profit but also on customer satisfaction. Consumers are satisfied only when they get real value for their purchases. तुम्हाला अगोदरच सांगितलं की कस्टमर सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसायाचे जे काही वेगवेगळे स्टेजेस असतील त्या स्टेजेसमध्ये काय केलं जातं की जे काही ट्रॅडिशनल कन्सेप्ट असतील त्या चेंज करून आपण काय करतो, मॉडर्न कन्सेप्ट ह्या ॲड करत असतो. आणि मॉडर्न कन्सेप्ट ॲडसुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं, तेवढंच गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर आत्ता सध्याच्या स्थितीला काय केलं जातं तर कस्टमर्सला जास्तीत जास्त विचारात घेतलं जातं. कस्टमरला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे. बिकॉज कस्टमर इज अ किंग ऑफ मार्केट. तुम्हाला माहिती असेल, ग्राहक हा काय आहे तर बाजारपेठेचा राजा आहे असं म्हटलं जातं. आणि ग्राहकांचं समाधान हे सर्वांचं अंतिम ध्येय आहे. ज्या काही बिझनेस फर्म असतील, जेवढ्या काही बिझनेस फर्म्स असतील, त्यांचं मेन एम काय आहे तर ग्राहकांचं समाधान, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, लक्षात घ्या. ऑल कुठलाही बिझनेस असू देत, इच अँड एव्हरी बिझनेस फर्म्स एम मेन प्रायमरी एम्स टू कस्टम डॅश डॅश असं विचारलं गेलं तर काय आन्सर असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके. त्याचबरोबर सध्याचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय जो असणार आहे त्यामध्ये ज्या व्यवसायामध्ये जे काही प्रोडक्ट गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन घेतलं जाणार आहे त्याच्यामध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे. आणि ग्राहकांचा विश्वास हा जास्तीत जास्त वस्तूच्या क्वालिटीवरती असतो. सो कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची, चांगल्या दर्जाची वस्तू ही ग्राहकांपर्यंत, प्रोडक्ट हे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे, तेही कमीत कमी किमतीमध्ये. ओके. त्यावेळेला नक्कीच आपल्या प्रॉफिटवर तिथं परिणाम होईल. कसा तर पॉझिटिव्हली. ओके. आपला प्रॉफिट हा पॉझिटिव्हली इन्क्रीज तर होणारच आहे, परंतु कस्टमर सॅटिस्फॅक्शनसुद्धा आपलं तिथं इन्क्रीज होणार आहे. आणि ज्या वेळेला ग्राहकांना ग्राहकांना जे काही ते प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस खरेदी करतात, परचेस करतात, त्यावेळेला जे काही त्यांनी पैसे पे केलेले असतात त्या पे केलेल्या पैशाचे काय होतं, त्यांना समाधान हे मिळत असतं. कारण काही ग्राहक असे असतात की पैशाचा विचार करत नाहीत, खूप प्रोडक्ट किती क्वालिटेटिव्ह आहे हे तिथं पाहिलं जातं. सो तुमचं प्रोडक्ट क्वालिटेटिव्ह असणं गरजेचं आहे. त्या क्वालिटीबरोबर त्याची क्वांटिटीसुद्धा असणं गरजेचं आहे. त्या क्वांटिटीबरोबर त्याची प्राईससुद्धा असणं गरजेचं आहे. ओके. इन शॉर्ट सगळ्याच गोष्टी ह्या बिझनेसमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, खूप महत्त्वाच्या विचारात घेतल्या जातात. सो हे काय झालं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं असेल तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आणि प्रत्येक बिझनेसचं एम जे असेल, प्रायमरी एम जे असेल ते इन्क्रीज इन प्रॉफिट तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर दुसरं काय येईल तर कस्टमर
सॅटिस्फॅक्शन. ओके, सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे आणि कंपनीचा जास्तीत जास्त कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेट हा इन्क्रीज होणं सुद्धा गरजेचं असतं. बिझनेसचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटसुद्धा इन्क्रीज होणं गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल ही आपली इन्क्रीज होणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन आहे जो की विचारला जाऊ शकतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट एम ऑफ ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. मीन्स काय विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश इज दी अल्टिमेट एम ऑफ ऑल इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटी. ओके, सो हा एक क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं काय विचारला जाऊ शकतो, तर डॅश डॅश बिझनेस किंवा डॅश डॅश इज क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक इन नेचर. तर त्यामध्ये मॉडर्न बिझनेस तिथं आन्सर तुमचं आलं पाहिजे. ओके, हे झालं 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे आजच्या लेक्चरमधलं दुसरं. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये तिसरं म्हणजे 8वं कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन दिसते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पॉईंट टू पॉईंट नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, देन 8 नंबरची तुम्हाला काय सांगितलं, कॅरेक्टरिस्टिक्स टायटल आहे सोशल ॲक्टिव्हिटीज. सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे काही सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, सामाजिक उपक्रम केले जातात सोसायटीसाठी. ओके, त्यामध्ये काय सांगितलं आहे, इन द सोशल ॲक्टिव्हिटीज बिझनेस इज अ सोशिओ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बघा, अगोदरपर्यंत बिझनेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होती, आता बिझनेस इज अ सोशिओ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विचारलं जाऊ शकतं. बोथ बिझनेसेस अँड सोसायटीज आर इंडिपेंडंट्स. बोथ बिझनेसेस अँड सोसायटी आर इंडिपेंडेंट. बघा, बिझनेस आणि सोसायटी हे दोन्ही कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत, स्वतंत्र आहेत. ओके, परंतु एकमेकांवरती अवलंबून आहेत. ओके, एकमेकांवरती डिपेंड आहे. बिझनेस हा सोसायटीवरती डिपेंड आहे. बिझनेस केला आहे पण त्याच्यासाठी जर सोसायटी नसेल म्हणजे एक ठराविक विशिष्ट प्रकारचा कस्टमर त्या बिझनेससाठी नसेल तर तो बिझनेस काही कामाचा नाही. आणि सोसायटी आहे, एक ठराविक कस्टमर्स आहेत परंतु त्यांच्यासाठी बिझनेसच नाही आहे, तर तिथंसुद्धा ते महत्त्वाचं नाही आहे. म्हणजेच दोन्ही गोष्टी, बोथ आर बिझनेस अँड सोसायटी, ह्या कशा आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. ओके, त्या दोन्ही इंडिपेंडंट तर आहेतच परंतु त्या इंटरडिपेंडंट आहेत, दोन्हीही एकमेकांवरती अवलंबून आहेत. मॉडर्न बिझनेस रन्स इन द एरिया ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, मॉडर्न बिझनेस रन्स इन द एरिया ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. बिझनेस हॅज सम रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द सोसायटी अँड इन turn it needs the support of various social groups like investors, employees, customers, creditors. By making goods available to various sections of the society, business performs an important social function and meet social needs. Okay, listen carefully what I tell you, everyone. Meet social needs. Business needs support of different section of the business society for its proper functioning. काय सांगितलं की ते ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्ही राईट डाऊन करायची, नोट डाऊन करून घ्यायची. आता सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेस कशी आहे, एक सामाजिक आर्थिक क्रिया आहे, सोशिओ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर व्यवसाय आणि समाज, व्यवसाय असेल, बिझनेस असेल आणि सोसायटी असेल, ते कसे आहेत, इंटरडिपेंडंट आहेत. म्हणजेच ते एकमेकांवरती अवलंबून आहेत, एकमेकांवरती डिपेंड आहेत. आणि आत्ताचा जर विचार केला, आत्ताच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार केला, आत्ताच्या मॉडर्न बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार इथं केला आपण, तर त्या आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये मॉडर्न सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये किंवा मॉडर्न जगामध्ये, वर्ल्डमध्ये बिझनेस हा रन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या बिझनेसवरती सोशलच्या असतात. त्या रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या पार पाडून बिझनेस हा रन करणं गरजेचं आहे. बिझनेसमध्ये प्रॉफिट गेन करणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यवसायाकडे काहीतरी, म्हणजे काय सांगितलं गेलं, काहीतरी बिझनेसकडे सोसायटीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण
पार पाडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो काही सोसायटी असेल, जी काही सोसायटी असेल त्यामध्ये वेगवेगळे सोशल ग्रुप्स असतात. मग वेगवेगळे सोशल ग्रुप्स असतात, त्यामध्ये कोणकोणते सोशल ग्रुप असू शकतात, तर त्यामध्ये इन्व्हेस्टर्स असतील, गुंतवणूकदार असतील, त्यानंतर एम्प्लॉईज असतील, कर्मचारीज असतील, कस्टमर्स असतील, ग्राहक असतील आणि क्रेडिटर्स असतील. ओके, लेनदार इत्यादी लोक वेगवेगळ्या ग्रुपने असतात. ओके, व्यवसायासाठी त्यांच्यासाठी आपण व्यवसाय वस्तू उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, ते आपलं काम आहे. आणि महत्त्वाचं सोशल फंक्शन जर म्हटलं गेलं तर सोशल नीड ज्या आहेत त्या सोशल नीड कंप्लीट करणं बिझनेसमनचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे असं इथं म्हणता येईल. आणि बिझनेसच्या नीड सपोर्ट ऑफ डिफरंट सेक्शन ऑफ सोसायटी फॉर इट्स प्रॉपर फंक्शनिंग. आणि त्या व्यवसायाला बिझनेससाठी वेगवेगळे जे लोक असतील त्यांची मदत आपण तिथं घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळं कार्य समाजाच्या सोसायटीच्या एका पार्टसाठी वेगवेगळे आपण डिफरंट फंक्शन असतील, कार्य असतील ते करणं आपल्याला इथं गरजेचं आहे. म्हणजे बिझनेस आहे याचा अर्थ बिझनेस स्वतःपुरता असतो का, तर नाही. त्या बिझनेसमधून आपण समाजाला काहीतरी देणं असतो. ओके, आणि ते जे देणं आहे ते आपण प्रॉपर तिथं देणं त्यांना गरजेचं आहे. ओके, अतिशय इझी पॉईंट आहे सोशल ॲक्टिव्हिटीज. त्यानंतरचा 9वा पॉईंट आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आहे बिझनेसचं की गव्हर्नमेंट कंट्रोल, सरकारचं नियंत्रण. म्हणजे आपण बिझनेस करतो पण आपल्यावरती कुणाचं नियंत्रण आहे की नाही हे आपल्याला जर वाटत असेल की बिझनेस उठायचा आणि बिझनेस करायचा त्यामध्ये आपल्यावरती कंट्रोल कुणाचं नाही, तर तिथं तसं नसतं. गव्हर्नमेंटचं कंट्रोल हे प्रत्येकाच्या बिझनेसवरती असतं, मग तो बिझनेस छोटा असेल किंवा तो बिझनेस मोठा असेल. मग काय सांगितलं गेलं यामध्ये गव्हर्नमेंट कंट्रोल 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे गव्हर्नमेंट कंट्रोल. इन द गव्हर्नमेंट कंट्रोल बिझनेस ऑर्गनायझेशन आर सब्जेक्ट टू गव्हर्नमेंट कंट्रोल. बघा फर्स्ट लाईनच बघा. See, business organization are subject to government control. They have to follow certain rules, regulations, certain rules and regulation enacted by the government. Okay, they have to follow certain rules and regulation enacted by the government. जो काही बिझनेस असेल, व्यवसाय संघटना असेल, व्यवसाय संस्था ज्या असतील त्या सरकारी नियंत्रणाच्या अधीन असतात. ओके, आणि सरकारी नियंत्रणाच्या अंडर त्या असतात आणि जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते त्यांना फॉलो करावे लागत असतात. गव्हर्नमेंट इन्श्युअर दॅट द बिझनेस इज कंडक्टेड फॉर सोशल गुड by keeping effective supervision and control by enacting and amending laws and rules from time to time. Some important facts असतील, ॲक्ट्स असतील फॉर्म बाय द गव्हर्नमेंट इन्क्लूड. मग कोणकोणते गव्हर्नमेंटचे ॲक्ट आहेत जे की इन्क्लूड केले जातात, त्याच्या त्या नियमांचं, त्या रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट द कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. बघा, कॉम्पिटिशन ॲक्ट विचारला जाऊ शकतो. कॉम्पिटिशन ॲक्ट 2002. देन फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. अँड थर्ड द एन्व्हायरमेंटल ॲक्ट 1986. इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट लक्षात घ्या 1986चा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा आहे. ओके, काय सांगितलं गेलं आहे, वेगवेगळे बिझनेस फर्म्स असतील त्या बिझनेस फर्म्सला जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते फॉलोअप तिथं करावे लागत असतात. त्याबरोबर वेगवेगळ्या सरकारने लागू केलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते प्रत्येक एच अँड एव्हरी बिझनेसला फॉलो होत असतात, ते त्यांनी फॉलो करावे लागत असतात. आणि सरकार काय करत असतं, सुनिश्चित करत असतं की व्यवसाय चालवला जातो, तो व्यवसाय कायदे रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, कायदे आणि नियम बनवून वेगवेगळ्या सुधारणा त्या व्यवसायामध्ये करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आणि त्याच्यावरती
वेळोवेळी गव्हर्नमेंट काय करत असतं, कंट्रोल करत असतं, इफेक्टिव्हली कंट्रोल करत असतं, इफेक्टिव्ह सुपरविजन तिथं ते करत असतं. मग सरकारने केलेले वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये दिसून येतात, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे रूल्स असतील, लॉज असेल वेगवेगळे आपले फॉलो करावे लागत असतात. मग त्यामध्ये कॉम्पिटिशन ॲक्ट असेल 2002चा, तो आपल्याला तिथं फॉलो करावा लागतो. स्पर्धा कायदा असेल तो आपल्याला तिथं मार्केटमध्ये फॉलो करावा लागतो. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असेल जो की 1999चा आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा असेल, जर तुम्हाला विदेशी देशाबद्दल इंटरनॅशनल लेवलवरती आपल्याला काय करायचं असेल, एक्सचेंज करायचं असेल किंवा विदेशी लेवलवरती आपल्याला प्रोडक्ट्स बाय करायचे असतील, सेल करायचे असतील, तर आपल्याला 1999चा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा तिथं फॉलो करावा लागणार आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंट ॲक्ट असेल 1986चा, तो आपल्याला तिथं फॉलो करावा लागणार आहे. पर्यावरण कायदा 1986चा, कन्फ्युजन आहे इथं थोडंसं, सो तुम्ही जी काही नोट्स देणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित पहा एकदा. एन्व्हायरमेंट ॲक्ट जो असेल तो आपल्याला तिथं पाहावा लागणार आहे. त्यानंतर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956चा, तो आपल्याला तिथं पाहावा लागणार आहे. आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा 1986चा लक्षात घ्या. 1986चा हा काय आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे, जो की आपल्याला तिथं यूज करावा लागणार आहे. ओके, सो हे झालं गव्हर्नमेंट कंट्रोल. इन शॉर्टमध्ये गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये आपल्याला काय सांगितले की गव्हर्नमेंटने जे काही रूल्स अँड रेग्युलेशन बिझनेससाठी केलेले आहेत ते आपण तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करूनच आपण आपला बिझनेस हा डेव्हलप करणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्या बिझनेसवरती, आपल्या बिझनेसवरती नियंत्रण, जरी आपलं नियंत्रण आपल्या बिझनेसवरती नसेल तर गव्हर्नमेंटचं नियंत्रण आपल्या बिझनेसवरती असते. गव्हर्नमेंट हा इफेक्टिव्हली कंट्रोलिंग, आपला सुपरविजन असेल, कंट्रोलिंग असेल आपल्या बिझनेसवरती करत असते. डायरेक्टली असेल, इनडायरेक्टली असेल. ओके, हे झालं 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपलं. त्यानंतर लास्ट 10 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही बिझनेससाठी रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा ऑप्टिमम यूज करणं गरजेचं असतं. इन द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, बिझनेस facilities, optimum utilization of countries, materials and non-materials resources. Okay, materials and non-material resources, and achieves economic progress. The scarce resources are brought to its fullest use for concentrating economic wealth. Okay, अतिशय महत्त्वाचं आहे इकॉनॉमिक वेल्थ अँड सॅटिस्फाईंग द नीड्स अँड वॉन्ट ऑफ कस्टमर्स. या पॉईंटमध्ये महत्त्वाचं काय आहे, इकॉनॉमिक वेल्थ अँड कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस असेल, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स असतील, त्यामध्ये जे काही रिसोर्सेस तुम्ही यूज करणार आहात तुमच्या बिझनेसला, त्या रिसोर्सचा आपण प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर व्यवसाय जो असेल, बिझनेस जो असेल, तो देशांच्या भौतिक आणि गैरभौतिक संसाधनाचा एक तिथं वापर केला जातो. म्हणजेच काय केलं जातं, मटेरियल, नॉन मटेरियल रिसोर्सेस बिझनेसमध्ये वापरले जातात. ओके, आणि त्याद्वारे आपल्याला इकॉनॉमिकली काय करायचं असतं, डेव्हलपमेंट करायची असते. आणि इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला इकॉनॉमिक वेल्थ विचारात घ्यावी लागत असते, आर्थिक संपत्ती आपल्याला विचारात घ्यावी लागत असते. त्याचबरोबर ह्युमन नीड्स आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात, ह्युमन सॅटिस्फॅक्शन आपल्याला विचारात घ्यावं लागत असतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याला काय करावं लागत असतं, विचारात घ्यावं लागत असतं. ओके, सो या पद्धतीने ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, यामध्ये जे काही रिसोर्सेस असतील, मग ते मटेरियल, नॉन मटेरियल रिसोर्सेस असतील, ते आपल्याला इकॉनॉमिक जर प्रोग्रेस करायचे असेल तर ते आपल्याला काय करावे लागत असतात, यूज करावे लागत असतात. यूज करत असताना त्या रिसोर्सेसचा यूज हा प्रॉपर करणं गरजेचं आहे, ऑप्टिमम यूज त्याचा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती इकॉनॉमिक वेल्थ आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. इकॉनॉमिक वेल्थ लक्षात घेत असताना आपल्याला कस्टमर्सच्या नीड विचारात घेतल्या पाहिजेत, कस्टमरचा इन्कम लेवल विचारात घेतला पाहिजे, कस्टमर्सचं राहणीमान कसं आहे, त्यांचं लिव्हिंग स्टाईल कशी आहे ते आपल्याला तिथं विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं इन्कम किती आहे आणि इन्कमनुसार किती
प्राईजपर्यंत कस्टमर्स आपला प्रोडक्ट्स परचेस करू शकतो ते तिथं विचारात घेतलं पाहिजे आणि त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन प्रोडक्टची प्राईज आपण सर्व्हिसेसची प्राईज आपण फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड आपला झाला पाहिजे. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं उत्पादन आपल्याला तिथं घेणं गरजेचं आहे, त्यांना त्या वस्तू तिथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. सो या पद्धतीनं आपण 10व्या पॉईंटमध्ये काय पाहिलं, 10 नंबरचा पॉईंट जो आहे कॅरेक्टरिस्टिक्सचा आपला, त्यामध्ये आपण काय पाहिलं तर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, सो या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये 5 राहिलेले आपले शिल्लक जे होते 5 नेक्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केलेले आहेत. फर्स्ट टायटल क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्स, देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन social activity and government control, and last optimum utilization of resources. Okay, optimum utilization of resources. नेक्स्ट लेक्चर जे आपलं असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट जो असणार आहे बिझनेसच्या रिलेटेड तो आपण अभ्यासणार आहोत. ओके, सो यावरती जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल, क्वेरी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आन्सर तुम्हाला तिथं केलं जाईल. त्यानंतर जो काही नेक्स्ट लेक्चर आपलं जे काही नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर किंवा आपण काय कोणता पार्ट आहे की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कुठला पॉईंट आहे जो आपण स्टडी करणार आहे त्यामध्ये काय असेल तर बिझनेस स्कोप. ओके, हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आता हे 6 जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, नाही 5 आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कंट्रोलवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सोशल ॲक्टिव्हिटीवरती विचारला जाऊ शकतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती विचारला जाऊ शकतो, क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक ह्या पॉईंटवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटच्या वेळेला सांगितलं की तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो त्यासाठी प्रॉपर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके, प्रॉपर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चर ऐकत असताना जर काही एखाद्या पॉईंटबद्दल क्वेश्चन असेल, क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तिथं तुम्हाला रिप्लाय हा दिला जाईल. कमेंट सेक्शनमध्ये कंपल्सरी आपलं पूर्ण नाव मेन्शन करणं प्रेझेंटीसाठी गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस. सो आजच्या लेक्चरमध्ये आपले 10 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते 10 कॅरेक्टरिस्टिक्स प्रिव्हियस लेक्चरला 5 आणि आजच्या लेक्चरला 5. सो या पद्धतीनं आपलं एक पॉईंट जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस हा पॉईंट आज इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण बघणार आहे ते तुम्हाला सांगितलं आहे मी, स्कोप ऑफ बिझनेस. ओके, थँक्यू.